11 मिनिटात 7 स्फोट आणि ट्रेन मध्ये मृतदेहांचा ढीग। 160हून अधिक निष्पापांचा बळी, पण न्यायालय म्हणते आरोपी निर्दोष। दहशतवादी हल्ल्यात शेकडो मृत्यू, पण पोलीस तपास संशयास्पद। हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। कोर्टाचा निकाल की मृतांचा अपमान? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 11 जुलै 2006 रोजी मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 160 जणांनी आपले प्राण गमावले होते। आजही त्या बॉम्बस्फोटाचा विचार करून देशवासियांच्या मनात धडकी भरते। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लाईफलाईन मध्ये म्हणजेच लोकल मध्ये 11 मिनिटांच्या अंतराने 7 साखळी बॉम्बस्फोट झाले होते। त्यात 160हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते, तर 460 जण जखमी झाले होते। आता या प्रकरणातील सर्व 12 आरोपींची मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। साखळी बॉम्ब प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। यात 5 पैकी 4 आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी, तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करत सर्वांना तातडीने कारागृहातून सोडण्याचे आदेश हायकोर्टाने जारी केले आहेत। या निकालाला कोर्टाने कोणतीही स्थगिती दिली नाही, त्यामुळे या आदेशांची पूर्तता करण्यास राज्य सरकार बांधील आहे। फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका आरोपीचा खटल्या दरम्यान कोठडीतच मृत्यू झालाय। बाकीचे सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर होते। या निकालानंतर सर्व आरोपींनी हात जोडून कोर्टाचे आभार मानले आहेत। 11 जुलै 2006च्या संध्याकाळी चाकरमानी ऑफिस मधलं आपलं काम संपवून घरी परतत होते। रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होती। अनेकांना त्यांची नेहमीची लोकल पकडायची होती, परंतु हा आपल्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरणार याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती। घरी पोहोचण्याआधीच ते प्रवासी दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले होते। एकामागून एक 7 बॉम्बस्फोट झाले होते। अवघ्या काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं होतं। माटुंगा आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान 11 मिनिटात 7 स्फोट झाले। हे स्फोट माटुंगा रोड, माहीम वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकांवर झाले होते। या स्फोटांमध्ये 189 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 460हून अधिक जण जखमी झाले होते। पहिला स्फोट संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास झाला। त्यानंतर पुढील 11 मिनिटात आणखी स्फोट झाले होते। इतर दहशतवादी संघटनांप्रमाणेच या हल्ल्यातही पाकिस्तानचा हात होता। लष्कर-ए-तय्यबाने हा कट रचल्याचं तपासात दिसून आलं होतं। आझम चिमा हा मुख्य कट रचणारा होता। त्याने जिहादच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना मुंबईत हल्ले करण्यासाठी पाठवले होते। दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता। हे बॉम्ब RDX, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांपासून बनवले होते। त्यांनी हे बॉम्ब 7 प्रेशर कुकर मध्ये ठेवले होते। त्यानंतर ते टायमर वापरून उडवले होते। स्फोटानंतर प्रेशर कुकरचे हँडल ढिगाऱ्यात सापडले होते। यामुळे तपासात मदत झाली आणि नंतर एक एक करून सर्व गोष्टी उघड झाल्या होत्या। या प्रकरणात सप्टेंबर 2015 मध्ये मकोका विशेष न्यायालयाने निकाल दिला होता। 12 जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती। न्यायालयाने यातील 12 पैकी 5 आरोपींना फाशीची, तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। कमाल अहमद अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान आणि आसिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद मजीद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुजम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित हे सर्व आरोपी पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर या राज्यातील विविध कारागृहात सध्या बंदिस्त आहेत। या सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं। या खटल्यातील अन्य 15 आरोपी आजही फरार आहेत। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा संशयास्पद होता। आरोपींनी अटकेनंतर 100 दिवस गुन्हा कबूलच केला नव्हता। त्यानंतर अचानक एके दिवशी काही टॅक्सी चालकांनी त्यांना कोर्टात ओळखल्याचं सांगितलं, जे संशयास्पद होतं। त्यामुळे राज्य सरकार त्यांची बाजू कोर्टात मांडण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं मान्य करत हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश जारी केले आहेत।